गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपुरातील जिजामाता उद्यानाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम वादग्रस्त ठरला होता, तर त्यानंतर जिजामाता उद्यानाचं काम अपूर्ण असतानाही उद्घाटनाचा घाट घातला गेला। परस्पर पत्रिका छापल्या गेल्या असा आरोपही नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके यांनी पत्रकार परिषद घेत केल्याचं दिसून आलं होतं। उद्घाटनाच्या दिवशी संभाजी ब्रिगेडचे आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासमोर उद्यानात अपूर्ण असलेली कामे आणि असुविधा याचा पाढा वाचला होता आणि उद्घाटन केलंय म्हणजे काम पूर्ण झालं नाही असं विधान करीत आमदार आवताडेंनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता। उद्घाटन झाल्यानंतर आज पुन्हा आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी अधिकाऱ्यांना सोबत घेत जिजामाता उद्यानाची पाहणी केली। यानंतर माध्यमांशी बोलताना पहा काय म्हणाले आमदार आवताडे। काम पूर्ण झालेलं आहे, उद्घाटन देखील आपल्या हस्ते झालेलं आहे। आज पाहणी करण्याचा उद्देश काय? खरं म्हणजे त्या दिवशी उद्घाटनाच्या दिवशी उद्घाटनाच्या अगोदर शहरामधल्या बऱ्याच लोकांचा, मला व आमच्या सर्व नगरसेवकांना बरेचसे त्या ठिकाणी लोकांचा रेटा होता की जवळजवळ गेले 1 वर्ष झालं हे उद्यान बंद आहे। काही करून हे उद्यान उन्हाळ्याच्या काळामध्ये आज टेम्परेचर जवळजवळ 40च्या वर गेलेला आहे, त्यामुळे लवकरात लवकर हे उद्यान खुलं व्हायला पाहिजे हा उद्देश प्रामुख्याने होता। ज्या वेळेला याची आम्ही बाहेरून माहिती घेतली, अधिकाऱ्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर बरीचशी कामं पूर्ण आहेत, काही छोटी मोठी सुद्धा अपूर्ण आहेत आणि ही कामं ही चालू मध्ये सुद्धा या ठिकाणी हे जसं जसं इन्स्ट्रुमेंट असतील किंवा इथल्या सगळ्या गोष्टी वापरात येतील तशा इथल्या अडचणी कळतील आणि त्या चालूमध्ये सुद्धा आपल्याला पूर्ण करता येतील। जवळजवळ 1 वर्ष झालं हे उद्यान बंद होतं। काम मी जवळजवळ 1 वर्षाखाली बरंचसं काम या उद्यानातलं पूर्ण केलं होतं, परंतु बऱ्याच वर्षाचा 1 वर्षाचा काळ जाऊन हे बंद असल्यामुळं इथलं सामानाची थोडीशी नादुरुस्ती असेल किंवा बाकीच्या गोष्टीची पाहणी झाली नव्हती। परंतु या उद्यानाचा या ठिकाणी ओपनिंग करण्यामागचा एकमेव हेतू, उन्हाळ्याचे दिवस आहेत, लोकांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे। आज सुद्धा बघितलं तर संध्याकाळी इथं खूप मोठी गर्दी लोकांची जमली जाते आणि सर्व लहान मुलं असतील, वयोवृद्ध आमचे ज्येष्ठ नागरिक असतील, हे सगळे या उद्यानाचा लाभ या ठिकाणी घेतात। आणि आज या ठिकाणी त्यानंतर हे उद्घाटन झालं, उद्घाटनाच्या नंतर त्याच वेळेला आम्ही सांगितलं होतं की बरेचसे आमचे सहकारी होते, आमचे किरण घाडगे असतील, आमचे प्रसाद असतील, सर्व संभाजी ब्रिगेडचे आमचे सगळे सहकारी आहेत, तर सगळ्यांनी या ठिकाणी त्या दिवशी आम्हाला सांगितलं की बरीचशी कामं अपूर्ण आहेत आणि त्या दिवशीच मी त्यांना सांगितलं होतं की मी आता 2-3 दिवस मुंबईला निघालोय आणि आल्या आल्या ज्या दिवशी येईल त्या दिवशी किंवा त्या दुसऱ्या दिवशी आपण या ठिकाणी याची व्हिजिट करू आणि इथली जर कामं काही अर्धवट झाली असतील, काही छोटी मोठी राहिली असतील किंवा मोठं जरी कुठलं काम राहिलं असेल तर 100% आपण त्या कॉन्ट्रॅक्टर कडून पूर्ण करून घेऊ किंवा अधिकाऱ्यांच्याकडून काही जर चुका झाल्या असतील तर 100% अधिकाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी ताकीद देऊ आणि जर वेळ पडली तर प्रसंगी त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यामध्ये यत्किंचितही आपण त्या ठिकाणी बघणार नाही। 100% हे काम चांगलं व्हायला पाहिजे, क्वालिटीचं व्हायला पाहिजे। या उद्यानाला जवळजवळ कोट्यावधी रुपयाचा खर्च हा शासनाकडून या ठिकाणी निधी आम्ही सर्वांनी मिळून आणलेला आहे आणि या निमित्तानं कामही तशाच पद्धतीनं चोख आणि चांगल्या क्वालिटीचं झालं पाहिजे। त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा प्रशासनातले अधिकारी असतील, कुणाचीही गय केली जाणार नाही। तुम्ही आजच्या कामाच्या पाहणीमध्ये तुम्ही समाधानी आहात का कामावर? एक लक्षात घ्या, काम बरीचशी पूर्ण होऊन 1 वर्षाचा कालावधी लोटलाय आणि 1 वर्षानंतर इकडे उद्यानाकडे कोणी फिरकलं नाही आणि त्याच्यानंतर हे उद्यान काही करून
ओपन केलं पाहिजे होतं. आणि हे ओपन केल्यामुळं इथल्या आता काही चुका असतील किंवा इथली कामं अर्धवट असतील, हे कामं आता निदर्शनास यायला आलेत. लोकांच्या इथं खेळत असताना काही अडीअडचणी येत असतील तर त्या सुद्धा दुरुस्त करण्याचं काम हे या ठिकाणी आता खरं कॉन्ट्रॅक्टर आणि प्रशासन आता बरेचशा कामाच्या इन्स्ट्रक्शन प्रशासनाला दिलेल्या आहेत. त्या पद्धतीनं येणाऱ्या काही दिवसांमध्ये ही सगळी कामं आता सर्व आमची सहकार्य आहेत, ज्यांच्या सुद्धा तक्रारी होत्या, ह्या सगळेजण या ठिकाणी आम्ही आलोय आणि ज्या काही कामं असतील तर या ठिकाणी या पुढच्या कालावधीत लवकरात लवकर पूर्ण करू आणि हे उद्यान चांगल्या पद्धतीचं करण्याचा आम्ही 100% आहे त्या प्रयत्न करू. पैशातूनच हे दुरुस्त होणार आहे का नवीन टेंडर निघणार आहे? नाही, एक आहे या पैशातून जर आहे आयटम आहे, समजा आयटम आहे त्याला जर आपण दिला असेल तर तो आयटम दुरुस्त करायचा असेल तर त्या याच्यातून होणार. जर वेगळा काय आयटम कुठं काय करावा लागला तरी सुद्धा त्या ठिकाणी अजून जरी त्या ठिकाणी काही निधी लागत असेल तरी सुद्धा त्या निधीची तरतूद केली जाईल. परंतु मला वाटतंय हा सुद्धा पैसे आता जवळजवळ शिल्लक राहिलेले आहेत, त्यामुळं नवीन पैसे द्यायची याचं या उद्यानाला गरज नाही. या पैशामध्ये सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं अजून हे उद्यान होऊ शकतं. दादा, आमदार